माहितीये एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलन करत होते आणि आता 20 मिनिटात निर्णय घ्या अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। जर निर्णय 20 मिनिटात आला नाही तर रास्ता रोको करू असा इशारा आज आता या परीक्षार्थींनी घेतलेला आहे। 25 तारखेला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला। या परीक्षेत कृषी खात्याची जी रिक्त पदं आहेत त्यांचा समावेश करा। त्याच दिवशी बँकिंगची परीक्षा सुद्धा आहे, त्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी खरं तर एमपीएससी परीक्षार्थींकडून केली जाते। काल सुप्रिया सुळेंनी या आंदोलकांची भेट घेतलेली होती। रोहित पवार कालपासून त्या आंदोलनस्थळी रात्रीपासून बसून आहेत, आंदोलकांसोबतच बसून आहेत। शरद पवारांनी सुद्धा या मुद्द्यावरून आता सरकारला इशारा दिलेला आहे। दुसरीकडे 20 मिनिटात निर्णय आला नाही तर रास्ता रोको करू असा इशारा आज आता परीक्षार्थींनी दिला आहे। एमपीएससीला सूचना आता सरकारकडून करण्यात आलेली आहे। तर या परीक्षार्थींशी बातचीत करत या संपूर्ण परिसरातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आजचा तिसरा दिवस आहे। प्रचंड अशी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। रस्त्याच्या दुतर्फास या ठिकाणी विद्यार्थी उभे राहिले आहेत। नोटिफिकेशन ह्या घोषणा या ठिकाणी देत आहेत। तुम्ही पाहताय हा जो रस्ता आहे हा पूर्णपणे भरलेला आहे। या ठिकाणी पोलीस आता कमी पडतात का असा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय, कारण तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आलेले पाहायला मिळत आहे। पुण्यामध्ये जेवढे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससीची परीक्षा देतात ते सगळे विद्यार्थी या ठिकाणी एकजूट झालेले आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। अजूनही कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये, निर्णय आलेला नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत हे ठिय्या आंदोलन करत आहेत। आजचा तिसरा दिवस आहे। एकच त्यांची मागणी आहे की जी एमपीएससी आणि आयबीपीएस परीक्षा आहेत या एकाच दिवशी आलेल्या आहेत, या परीक्षा रद्द कराव्यात अशी यांची प्रमुख मागणी आहे। आणि या मागणीसाठी या ठिकाणी मुलं आहेत या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेल्या आहेत। या ठिकाणी घोषणाबाजी आपल्याला मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने गर्दी वाढली असली तर या ठिकाणी पोलीस बळ आहे ते आता कुठेतरी आपल्याला कमी पडताना दिसत आहे, कारण मुलांची जी संख्या आहे ही या ठिकाणी प्रचंड वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। एकीकडे आयोगासोबतची मुख्यमंत्र्यांची बैठक, दुसरीकडे इथे आंदोलक मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आपण जी दृश्य मगाशी पाहिली, मोठ्या संख्येने या ठिकाणी परीक्षार्थी आता एकवटलेले आहेत आणि थेट इशारा आहे जर 20 मिनिटात निर्णय आला नाही तर रास्ता रोको। कशा प्रकारे परिस्थिती हाताळली जाते आता तिथली पोलिसांकडून? खरं तर आयोगाबरोबर चर्चा व्हावी ही खरं तर आज 10 वाजल्यापासूनची चर्चा आहे। मात्र काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री असेल त्यांच्यासोबत चर्चा झाली, मात्र ती चर्चेमध्ये निर्णय नाही झालेला आणि जी चर्चा झालेला आहे त्याचा अहवाल हा आयोगाला पाठवण्यात आला आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये ठाम निर्णय नाही झालेला, त्यामुळे आता या ठिकाणचे जे विद्यार्थी आंदोलक आहेत ते कुठेतरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। इथली परिस्थिती सांगायची झालं तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच इथं रोहित पवार आहेत त्यांनी एक इशारा दिलेला आहे की पुढील 20 मिनिटांमध्ये जर निर्णय नाही आला तर हा पुण्यातला जो शास्त्रीय रोड आहे तो पूर्णपणे बंद करण्यात येणाराचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता काही प्रमाणात आपल्याला वातावरण गरम झालेलं पाहायला मिळत आहे। पोलिसांची जी उमक आहे ती काहीशी प्रमाणात कमी दिसते, कारण आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी अचानक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते या रस्त्यावालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत। आता रोहित पवारांनी काय इशारा दिला आहे आणि आताची काय परिस्थिती? रोहितदादांनी आता इशारा दिलेला आहे की जर 15 मिनिटात आयोगाने सकारात्मक निर्णय नाही घेतला तर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन रोहित पवार हे रास्ता रोको करणार आहेत। जर 20 मिनिटात कोणताही डिसिजन नाही झाला तर आम्हाला रास्ता रोको करावा लागेल आणि रस्त्यावरती जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाही। या ठिकाणी पाहिलं हे जे आंदोलक आहेत ते आता आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। 20 मिनिटाचा अल्टिमेट दिलेला आहे, त्यातले 5 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत। पुढच्या 15 मिनिटात जर निर्णय नाही झाला तर हा पुण्यातला जो शास्त्रीनगर आहे तो रस्ता जाम करण्याचा निर्णय या ठिकाणी आता आंदोलकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच निलेश, तुम्ही त्या परिसरात आहात, त्याच ठिकाणी आज जिथे मोठ्या संख्येने सगळे आंदोलक जमलेले आहेत, तो संपूर्ण परिसर तुम्ही दाखवू शकाल? किती मोठ्या संख्येने आता आंदोलक तिथे एकवटलेले आहेत ते आमच्यापर्यंत दृश्यांमधनं पोहोचवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता या आंदोलकांची नेमकी भूमिका काय? कारण आपल्याला माहिती आहे तिकडे एक बैठक सुद्धा सुरू आहे। काय नेमकं त्या 20 मिनिटात जर निर्णय आला नाही तर रास्ता रोको करणारच आहेत का? काय म्हणतायत आंदोलक?
नक्कीच मी आपले कॅमेरामन आहेत त्यांना विनंती करतो, जो रस्ता आहे शास्त्री रोड तो दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो मी, कारण या ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली आहे. खरं तर रस्त्याच्या दुतर्फास या ठिकाणी गर्दी विद्यार्थ्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं या परिसरामध्ये आता जो वर्दळ आहे ते आता काहीशी मंदवलेले आहे. वाहतूक कोंडी सुद्धा या परिसरामध्ये व्हायला आपल्याला सुरुवात झालेली आहे. आपल्या सोबत काही आंदोलक आहेत. तिसरा दिवस आहे मित्रा, अजून निर्णय झालेला नाही किंवा नोटिफिकेशन पण आलेलं नाही. सरकार आणि आयोग विद्यार्थ्यांचा अंत बघत आहे. आम्ही गेले 3 दिवस अन्न पाण्यापासून इथं आहे. 6 विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. एका विद्यार्थ्यानं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा सरकार आणि आयोग जर विद्यार्थ्यांचा विचार करत नसेल तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये हे समस्त विद्यार्थी सरकारला त्याची जागा दाखवून देतील. नक्कीच येणाऱ्या इलेक्शनमध्ये हे विद्यार्थी जागा दाखवून. काय सांगशील, अजून नोटिफिकेशन आलेलं नाहीये, रस्ता रोकायच्या तयारीत आहे तुम्ही? नाही, आम्ही रस्त्यावर उतरायच्या तयारी आहेत. आमच्या सहनशीलतेचा अंत संपलाय, पण आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार सरकार सकारात्मक आहे. उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आयोगाला बैठक घेऊन खडसावलेला आहे की लवकरात लवकर नोटिफिकेशन काढून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही, काहीच नाही. आमचा निर्णय झाला, विषय संपला, आम्ही निघून जाणार. ज्याला राजकारण करायचे ते करत राहील, पण आमचा निर्णय झाला की आम्ही खुशी आहोत, समाधानी आहोत. नक्कीच आमचा अंत पाहू नका असे आंदोलकांची आता या ठिकाणी भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या परिसरामध्ये आता तुफान घोषणाबाजी आणि तणाव निर्माण होईल का अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहे. नक्कीच नेमकं काय घडतंय, जसं आता आपल्याला एका परीक्षार्थीनं माहिती दिली, सकारात्मक सरकार आहे, मग निर्णय कधीपर्यंत येतोय याकडे खरं तर लक्ष असेल. आणि निर्णय आल्यानंतर मग या विद्यार्थ्यांची, जसं त्यांनी सांगितलं की मग आम्ही आंदोलन संपवू, तशीच भूमिका राहणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. निलेश, आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेऊ. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.